हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. आणि आपण पार्ट 1 बघितलाच आहे. तर आता पार्ट 2 बघू. आपण रामधामला आलेलो होतो आणि आता जलपरी शो स्टार्ट होणार होता. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं होतं की आपल्याला जलपरी शो बघायचा आहे. लाईव्ह जलपरी शो आहे. तर पण त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये अपलोड करते आहे. चला तर आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी तुम्हाला इथला व्हॉइस काही दाखवू शकत नाही, कारण कॉपीराईट येतं व्हिडिओला. चला तर तुम्ही आता पूर्ण जलपरी शो बघितलेला आहे. तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि बघा, आम्ही किती मस्त बसून सगळे एन्जॉय करतोय. मिस्टर वगैरे पण बसलेले होते माझ्या बाजूलाच. चला तर तुम्ही बघितलंच आता जलपरी आपली किती सुंदर होती. तर खूप मस्त डान्स करत होती आणि खूप मस्त केलं तिने शो. खूप छान होता. आम्ही आत्ताच बघून बाहेर निघालो आणि आता बाकीचे पण यायचे अजून, म्हणून आम्ही वेट करतोय बाहेर. चला तर तुम्हाला व्हिडिओ खूप एन्जॉय करा, आवडेल नक्की. चला तर आता आपण पुढे जाऊ. जलपरी शो बघितल्यानंतर आम्ही इकडे थोडंसं चहा वगैरे घ्यायचा होता आईंना, मिस्टरांना, ताईंना वगैरे. तर चहा बघत आम्ही कॅन्टीनकडे आलो. पण तिकडे एक रेस्टॉरंट होतं, तिथे जेवणच होतं, स्टार्टर आणि काही चहा वगैरे नव्हता. मग आम्ही दुसरीकडे गेलो आणि तिथे आम्ही चहा वगैरे पण घेतला. सगळ्यांनी मस्त चहा घेतला. मी तर काही चहा घेत नाही, पण बाकीच्यांनी चहा घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं आराम पण केला तिथे बसून, कारण फिरून असं थकून गेलेलो होतो सगळे. तर चहा वगैरे घेतल्यानंतर तिथे चहाच्या बाजूलाच असं थोडासा शो गेम वगैरे पण होता. तर आम्ही तो गेम पण खेळलो. ॲक्च्युली कृषिकासाठी घेतलं होतं, पण ते तिने काही केलं नाही, तर मग मीच केलं. आणि आता तिथनं निघालो आम्ही बर्ड पार्ककडे. तर आता बर्ड पार्क वगैरे पण जायचं आहे आम्हाला. तर इथून मस्त आम्ही छान केलेलं होतं, म्हणून तिथून एंटर केली तुम्हाला दाखवायसाठी. आणि कृषिका पण बघा पप्पांसोबत मस्त पुढे गेली आहे खेळत खेळत. तिला पण खूप मजा येत होती. तिने पण भरपूर एन्जॉय केला गार्डनमध्ये. आणि आता तुम्हाला मी पण दिसत असेल व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आतापर्यंत व्हिडिओ मी शूट करत होती, त्यामुळे मी काही तुम्हाला जास्त दिसली नाही. आता मी मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट केला होता, त्यामुळे मी पण दिसते आहे व्हिडिओमध्ये. या पार्कमध्ये एंट्री फीस 600 रुपये होती. तर आतमध्ये बर्ड पार्कमध्ये पण आतमध्ये फोटोशूट करायचं असेल तर त्याचे 400 पर पर्सन वेगळे होते. आणि या झुल्यांवरती वगैरे बसायचे काही पैसे नव्हते.
आता पुढे बघा आम्ही बर्ड पार्ककडे जातानाच एक लंडन बस म्हणून पण होती, तर त्या लंडन बसमध्ये कृषिकाला पण बसवलेलं होतं, पण ती काही बसली नाही, तिला काही आवडलं नाही तिथे जायला. आणि इथे बघा बर्ड पार्कमध्ये एंट्री करताना इतके मस्त असे फोटोज वगैरे लावलेले होते आणि बर्ड्स पण असे त्यांनी समोरच ठेवलेले होते. तर सगळं असं मी शूट केलेलं आहे छोटं छोटं, आणि तुम्हाला समोर भरपूर बर्ड्स दिसतील वेगळे वेगळे. तर तुम्ही पण एन्जॉय करा, व्हिडिओ आवडेल तुम्हाला पण नक्की, आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना घेऊन नक्की या गार्डनमध्ये, सगळ्यांना खूप आवडेल गार्डन. बघा सुवी बर्ड पार्क हे नाव आहे त्या बर्ड पार्कचं. तर आता इथून आम्ही एंट्री केली सर्वांनी. हे बघा आता इथून एंट्री करतोय आणि तिथे बॅग वगैरे पण आम्हाला बाहेरच ठेवायला लावल्या होत्या, तर आम्ही बॅग पण ठेवून दिली तिथे. परी कसं आहे ग परी? कसं खात आहे कृषी गावात, तो कसं खात आहे तो बघ कसं ये इकडे ये. हे आणखी खूप सारे आहे इकडे. परी ये, हे बघ तो दाना खाते, बघ दाना खाते, दाना खाते का तू कसा खाते दाना खा, पाणी पी, भुरून जा. इकडे आला इकडे झाला होता तो. कृषिकाच्या डोक्यावर बसते का हे? बघा आता एंट्री केल्यानंतर आधी थोडे बर्ड्स वगैरे बघितले आणि त्यानंतर इथनं स्टेअरवरून वरती जायचं होतं आम्हाला, तर मी ते शूट केलेलं आहे तुमच्यासाठी कशा प्रकारे आहे. तर तुम्ही पण हा ब्लॉग बघून तुम्हाला पण नक्की येण्याची इच्छा होईल सर्वांना, तर नक्की एकदा विजिट करा या गार्डनला, खूप छान आहे. आणि बघा मी तुम्हाला वरून पण व्ह्यूज दाखवते. तिथनं आम्ही एंट्री केली आणि इकडे न येता पहिले इकडनं स्टेअरवरतीच जायचं होतं, आणि इकडे बघा खाली किती गर्दी आहे, आणि इकडे काम पण सुरू होतं थोडंसं. बर्ड्स वगैरे पण त्यांना परत आणायचे होते आणि पाण्यासाठी वगैरे सोय करत होते ते, तर ते त्यांचं काम चालू होतं, त्यामुळे थोडंसं ते एका साईडनी घेऊन सगळ्यांना बरोबर व्यवस्थित पाठवत होते, कारण अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे त्यांना थोडंसं तेवढी काळजी घ्यायचीच होती. बघा किती सारे बर्ड्स आहे, आणि आपल्याला सगळे बर्ड्स हे एका पार्कमध्येच पाहायला मिळणार. आणि ते बघा किती मस्त प्राणी चालला आहे तो, मला पण नाव नाही माहिती त्याचं काय आहे तर, पण छान होता एकदम मोठा आणि मस्त वाटत होता तो. इमू इमू म्हणतात त्याला काहीतरी. आणि इकडे बर्ड्स पण मस्त दाणे वगैरे खात होते, आणि इकडे बघा छोटासा अजगर पण ठेवलेला होता, त्याचं नाव होतं रेड टेल बो. तर त्याला असं बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं होतं, आणि असं डायरेक्ट काही बघता येत नव्हतं, बाहेरून पण जाळी होती लावलेली, असं कोणालाही डायरेक्ट जाऊ देत नव्हते आणि हात पण लावू देत नव्हते. खूप प्रिकॉशन्स घेत होते तिथे सगळे. मी नाही येत, नाही माझं जीवन जाते. मी नाही जात बाबा. या मस्त फिरून फिरून आम्हाला खूप तहान लागली होती, म्हणून आम्ही कुल्फी घेतली. आता कुल्फी खातोय, छान थंड थंड वाटतंय. आता तुम्ही चालले का खरंच? मिस्टरला जायचं आहे इथे रोलर कॉस्टरमध्ये. रोलर कॉस्टरमध्ये जायचं आहे, मला तर नाही जायचं रे बा, मला खूप भीती वाटते तिथे बसायला. मी नाही येत, पण मी नाही येणार आहे, मला न्यायचं नाही. बघा आता रोलर कॉस्टरचा व्हिडिओ दाखवते आहे मी. तर इकडे मिस्टरांना जायची खूप इच्छा होती, पण मला तर भीती वाटत होती, तर मी काही गेली नाही. आणि जियाजींना आणि मिस्टरांना जायचं होतं, पण ते गेले, पण तेवढ्यातच गर्दी खूप असल्यामुळे ते वापस आले, आणि मग परत गेले, तर वेळ निघून गेलेला होता, तर मग त्यांना काही बसायला नाही मिळालं रोलर कॉस्टरवरती. तर बघा खूप भीती वाटते, खूप डेंजरस आहे बरं ते, पण त्यांना जायचं होतं तरी पण. आणि बघा इकडनं रोलर कॉस्टर असं येतं आणि एकदम पाण्यातनं जातं, त्यामुळे मग सगळं ओलं पण होतं, आणि थंडीमुळे आम्ही काही गेलो पण नाही. आणि इकडे बघा अशा प्रकारे इथे त्याची अरेंजमेंट केलेली होती रोलर कॉस्टरची, तुम्हाला दिसेलच पुढे. परत एकदा मी पूर्ण व्हिडिओ जवळून घेते आहे सर्वांसाठी. आता बघा परत एकदा तुम्हाला दाखवते आहे मी. तर अशा प्रकारे येतं, आणि सगळे ओले पण होतात, त्यामुळे खूप थंडी वाजते. थंडी असल्यामुळे आम्ही तर काही गेलोच नाही बाबा कोणीच.
हे बघा मला राऊंड राऊंड करायचं परी राऊंड राऊंड तिकडे करायचं छान छान हे बघ थकली परी हो ना परी आता बसून आहे छान फिरून फिरून थकून गेली आईस्क्रीम खाल्ली परीने कुल्फी खाल्ली ना कुल्फी खाल्ली परीने चला तर आता रोलर कोस्टरमधून आम्ही निघालो आणि इकडे झिरो ग्रॅव्हिटीमध्ये असा फिरणारा एक झुला होता तर तिथे आम्ही बघत होतो कशा प्रकारे तो होतोय तर आणि खूप भीती वाटत होती सगळ्यांना तिथे पण तर आम्ही तर काही गेलो नाही कोणी तिथे फक्त बसून होतं थोडंसं फिरून फिरून थकल्यामुळे तिथे आराम करत होतो छान बसायला जागा वगैरे होती आणि थोडासा व्हिडिओ पण मग तुम्हाला बसल्या बसली शूट केला की कशा प्रकारे तो झुला झुलतोय तर सॉरी चला तर व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते कारण व्हिडिओ इथेच खूप मोठा होऊन जाईल अजून पार्ट येईल तुम्हाला कारण अजून भरपूर काही आहे व्हिडिओमध्ये पुढे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.